तर कांदळवनाच्या संरक्षणासाठी सलग 271 आठवडे खाडी किनारी स्वच्छता मोहीम राबवण्यात आली आहे. मॅनग्रोव्ह सोल्जर संस्थेने ही मोहीम राबवली आहे. 5 वर्षांमध्ये तब्बल 1000 टन कचरा कांदळवन जंगलातून बाहेर काढण्यात आला आहे. यामध्ये प्लास्टिक पिशव्या, काचेच्या बाटल्या, थर्मोकॉल आणि बायोमेडिकल वेस्ट इत्यादी साहित्याचा समावेश आहे. कांदळवनात साचलेला कचरा बाहेर काढल्यामुळे 12 ते 15 जातीच्या वनस्पतींना संरक्षण मिळत आहे. त्याचबरोबर खाडीमध्ये असलेल्या जैवविविधता टिकून राहायला देखील मदत होतीये. या मोहिमेमध्ये 1 लाखांपेक्षा अधिक लोकांनी सहभाग घेतलाय. पहिल्यांदा जेव्हा मी आली तेव्हा बघितलं तर मला शपथ सांगते मला वाटलं पण नाही इतका कचरा असेल. कारण आपण असं बघतो रस्त्यावर तर सगळं स्वच्छ वाटतं, पण नाही. ॲक्च्युली आपल्याला अजून खूप काय काय करायची गरज आहे. आणि अजून असं जसं आम्ही तरुण मुलं आहोत, ही नवीन पिढी आहे, तर आम्हाला एस्पेशली एक स्टेप पुढे जाऊन हे करायला पाहिजे आणि लोकांमध्ये अवेअरनेस पण करायला पाहिजे ह्याबद्दल. आणि यानंतर मुंबई एक्सप्रेसमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊया. पाहत रहा एबीपी माझा.